मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते थकीत, मोठी अपडेट आली समोर। नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता त्यासोबतच आता 11व्या देखील हप्त्याची कालावधी संपलेला आहे। मग हे दोन्ही आणि तिन्ही हप्ते कधी भेटणार, कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आणि त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी ज्या अफवा गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये पसरल्या आहेत की ही योजना बंद झाली, आता हे हप्ता मिळणार की नाही, किंवा ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार की नाही, या सर्व अफवा खऱ्या आहेत की नाही याचे उत्तर पाहूयात। परंतु ज्या शेतकऱ्यांना 9वा, 10वा आणि 11वा हप्ता थकीत आहे तो हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल? तो जुलैच्या एंडला जमा होण्याचं अपेक्षित होतं, परंतु तो आतापर्यंत का जमा झाला नाही? ऑगस्टच्या 3 तारखेपर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत का जमा झाला नाही? हा हप्ता जमा होणार का? तर या सर्व प्रश्नाची उत्तरे आणि या सर्व प्रश्नाचे समाधान आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सर्वात पहिलं म्हणजे जो नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता ज्या शेतकऱ्याच्या आतुरतेने वाट पाहत आहे आणि त्यासोबतच काही न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर या योजनेबद्दल वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहे, जशी की काही ठिकाणी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वगळण्यात आलेला आहे आणि वगळल्या जाणार असा दावा केला जातोय, किंवा त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये बऱ्यापैकी असा संभ्रम निर्माण होतोय की खरोखर ही योजना बंद झाली की काय, अशी ते शेतकरी अपात्र ठरले का? तर प्रत्यक्षात पाहिल्यात तर नमो शेतकरी योजनेमध्ये सुमारे 90 ते 92 लाख शेतकरी आहेत। आतापर्यंत ही आपल्या माहितीच आहे की ही गोष्ट। तर यापैकी मागील जो हप्ता झाला होता, म्हणजेच की यापूर्वी जो हप्ता आला होता तो 8वा हप्ता होता। तब्बल त्यामध्ये 89 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता आणि त्यासोबतच कर्जमाफीसाठी जी तपासणी करण्यात आली होती त्यापैकी 56 लाख शेतकऱ्यापैकी जवळपास 30 लाख शेतकरी हे नमो शेतकरी योजनेसाठी लाभार्थी म्हणून ओळखले जाणारे शेतकरी होते आणि त्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची जी काही रक्कम आहे त्या यादीमध्ये नाव आलेलं होतं। त्यामुळे जर यामध्ये म्हणजेच की पहिल्या 3 याद्यांमध्ये नमो शेतकरी योजना पात्र लाभार्थी जे होते त्यापैकी शेतकरी जर यामध्ये आहेत, या यादीमध्ये जर याच्या कुठलेही शेतकरी नमो शेतकरी योजनेत जेवढे पात्र लाभार्थी आहे त्यांना देखील हा हप्ता मिळणारच आहे। प्रश्न फक्त एवढाच आहे की आता कर्जमाफीची ही पुढील यादी कधी लागणार आणि नमो शेतकरीचाही पुढील जे काही राहिलेला आहे 3 हप्ते आहे ते पुढील कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? आता या संदर्भामध्ये राज्य शासन आणि कृषी विभाग किंवा सहकार विभाग, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही अधिकृत यंत्रणेकडून अशी कोणतीही घोषणा किंवा शासनाच्या कोणत्याही निर्णयाची जी.आर वगैरे करण्यात आलेली नाही। हे शेतकरी वगळण्यात येणार आहे जे नमो शेतकरी योजने पात्र शेतकरी आहेत। त्यामुळे केवळ कोणीतरी सांगत आहे की माहिती कोणत्यातरी बातमीमध्ये सांगत आहेत यावर विश्वास ठेवू नका। तुम्ही कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांना सगळ्यात संभ्रमात पडू नये आणि याच्यामध्ये विश्वास ठेवू नये। आता सध्या कर्जमाफीचा लाभ मिळणारच नाही किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही अशा कोणत्याही संभ्रमात राहू नका, कारण कर्जमाफी जशी वेगळ्या आणि सगळ्यात वेगळ्या शेतकऱ्यांना कर्ज घेतलेला आहे, सगळे शेतकरी यामध्ये भाग घेत आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा लाभ मिळत आहे। त्यापैकी जे आर-टी-आय म्हणजेच की ITR भरत आहे, जे काही इन्कम टॅक्स रिटर्न भरत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना फक्त तो लाभ मिळत नाही, ही आज जाहीर करण्यात आलेला आहे, परंतु बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळतोय। तसेच नमो शेतकरी योजनेत देखील जे काही राहिलेले हप्ते आणि पुढील हप्ते आहेत ते सर्व शेतकऱ्यांना मिळणारच आहे, याबद्दल दक्षता घ्यावी। मग ही योजना सुरू राहणार का पुढे? तर मग सध्या तरी ही योजना सुरू राहणार तरी योजना सुरू राहणार की नाही पुढे हे नाही माहिती, पण आता सध्याला ही योजना सुरू आहे। आता याचा कोणत्याही अधिकृत खुलासा कुठल्याही माध्यमाकडून कोणत्याही काही पदावर बसलेल्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आलेला नाही, त्यामुळे सध्या ही योजना सुरू आहे। उगाच कोणतीही बातमी पसरू नये आणि कोणतीही खोट्या बातमीवर लक्ष देऊन व्हिडिओ पाहावे नाही। त्या अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। अशा कोणत्याही न्यूज चॅनलवर विश्वास ठेवून, कुठल्याही बातम्यावर विश्वास ठेवून तुम्ही नमो शेतकरी हप्ता आपल्याला येणार नाही मग मनामध्ये कुठल्याही गोष्टीचे संभ्रम बाळगू नका। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर अशा प्रकारच्या बातम्यामुळे जे काही शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडला असेल तर आता सध्या तर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून कसल्याही प्रकारे वगळण्यात येत नाही। हा आता सध्या आहे जी अपडेट समोर आलेली आहे। यासोबतच शासनाने संपूर्ण प्रकाराचे जितके काही शक्य होईल तितक्या लवकरात लवकर या सर्व गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे, म्हणजे लवकरात लवकर शेतकऱ्यांचा संभ्रम दूर होईल। मग आता
हे नमो शेतकरी जे थकीत हप्ते आहे, आता आपल्याला माहीतच आहे कोणते कामे करावी लागतात, काय करावी लागतात. जसे की आधार सीडिंग, लँड सीडिंग किंवा तुमची KYC कंप्लीट करणं सगळं जरुरी आहे. ह्या सर्व कामासोबत जे पात्र लाभार्थी आहेत ते नमो शेतकरीचे त्यांचे 9वा, 10वा आणि 11 हप्ता हा 15 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर येऊ शकतो. आता जेवढ्या पण काही विशेष असे दिवस असतात त्यामध्ये 15 ऑगस्ट आहे असू द्या किंवा कोणतेही महत्त्वाचा दिवस असू द्या, राज्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतीच्या दृष्टिकोनातून त्या सर्व दिवशी शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय बजावले जातात आणि काही निर्णय डायरेक्ट डिक्लेअर केलं जातं. त्यापैकी नमो शेतकरी योजनेत थकलेल्या हप्त्यांना देखील आपण तसंच म्हणू शकतो. 15 ऑगस्टच्या दिवशी हा हप्ता वितरित होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता यासोबतच जर कोणालाही प्रश्न पडला असेल आणि जर हप्ता जे काही आधीचे हप्ते आहेत त्या हप्त्यासोबत कुणाकुणाचे 8वे हप्ते आले नसेल, कुणाकुणाला 7वा हप्ता आला नसेल, ते येतील का? तर हो, कारण की सध्या 3 हप्ते पेंडिंग असल्यामुळे सरकारने जेवढे काही नमूदचे हप्ते पेंडिंग आहेत ते क्लिअर करणं वेळेवर आवश्यक आहे. कारण आता सध्या प्रत्येक शेतकरी विचारतोय की सरकारला ही योजना जर सुरू आहे तर आता हप्ता मिळणार कधी? त्यामुळे या योजनेचे पैसे देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि सोबतच कर्जमाफीची देखील रक्कम सध्या जमा होणं सुरू आहे. पुढील याद्या जमा होणार आणि हे याद्या संदर्भात आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल आणि हे जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्यावर तुमच्यासाठी पण ही आनंदाची बाब ठरेल. म्हणून शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.